नमस्कार. कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण आहोत कोटीतीर्थमधील कोटेश्वर मंदिरामध्ये. त्या दैत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या सर्व दैत्यांना मुक्ती देऊन या कोट्यावधी दैत्यांना मुक्ती देणारं कोटीतीर्थ ज्या ठिकाणी जगदंबेने स्थापन केले तेही जागा. कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण आहोत कोटीतीर्थमधील कोटेश्वर मंदिरामध्ये आणि याबद्दल आज आपल्याला माहिती देणार आहेत प्रसन्न मालेकर सर. नमस्कार. कोल्हापूरच्या प्राचीन मंदिरांच्या मालिकेमध्ये आज आलो आपण कोटेश्वराचे दर्शन. शिवाजी उद्यमनगर हा भाग कसा गजबजलेला. अनेकदा वाहनांच्या यंत्रांच्या आवाजानं कोंदलेला हा परिसर, पण तरीही एका नीरव शांततेची अनुभव देणारा एक भाग या उद्यमनगरातही आहे आणि तो म्हणजे कोटीतीर्थाच्या तीरावर श्री क्षेत्र करवीर म्हणजे महापुण्यभूमी. अनेक तीर्थ या करवीर क्षेत्री वास्तव्याला. केवळ एका दर्शनानं कोट्यावधी तीर्थांच्या स्नानाचं पुण्य देणारं किंवा एका तीर्थाच्या स्नानानं कोट्यावधी तीर्थांच्या स्नानाचं पुण्य देणारं तीर्थ म्हणजे करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे 66 कोटी दैत्यांचा संहार करण्यासाठी झालेल्या या महायुद्धामध्ये करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीला कोलासूर आणि बाकीच्या दैत्यांचा संहार झाल्यावर उरलेल्या दैत्यांनी विनंती केली की या दैत्यांप्रमाणेच आमचाही या युद्धात संहार करा. जगदंबा म्हणाली की तुम्ही सगळेजण, आता मी तुम्हाला आश्रय देते, अभय देते, तुम्ही सगळेजण पाताळात सुख नाही वर. या दैत्यांनी विनंती केली, जी गती रणांगणात मृत्यूने आहे ती दुसऱ्या कशानेही नाही. त्यासाठी हे जगदंबे तू आमच्याबरोबर युद्ध करावंस आणि आम्हाला मुक्ती द्यावीस. त्या दैत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या सर्व दैत्यांना मुक्ती देऊन या कोट्यावधी दैत्यांना मुक्ती देणारं कोटीतीर्थ ज्या ठिकाणी जगदंबेने स्थापन केले तेही जागा. या तीर्थाला पुष्कर तीर्थ असंही नाव असल्याचं काही ठिकाणी म्हटलं जातं. साक्षात भगवान श्रीकृष्ण ज्या ठिकाणी येऊन गेले असा उल्लेख करवीर महात्म्यात आहे. अशी जागा म्हणजे कोटेश्वर महादेवाचं मंदिर. 1906 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शाहू मिलची स्थापना केली आणि या तीरावरती मिलचा उदय झाला. आजही करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अश्विन शुद्ध पंचमीला आपली प्रियपात्र सखी त्र्यंबुलीच्या भेटीला जाते. त्यावेळेला आई अंबाबाई काही क्षणासाठी या शाहू मिलमध्ये विसावते. एकूणच कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीचा इतिहास सांगणाऱ्या या भागामध्ये असलेलं हे कोटेश्वराचं प्राचीन मंदिर इतक्या गजबजाटात सुद्धा एक शांतीचा अनुभव देते.